दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला पुन्हा स्थगिती। गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांना चेकमेट। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डीसीसी बँक बहुचर्चित नोकर भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली आहे। बँकेतील 444 लिपिक क्लार्क पदाच्या भरतीला सलग दुसऱ्यांदा ब्रेक लागल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त पुणे यांनी गुरुवारी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश जारी केले। निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। या भरती प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेत विविध अनियमिततेचे आरोप केले होते। याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करत भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती। त्यानंतर सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील हालचालींना वेग दिला होता। बुधवारी सहकार विभागाकडून जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया राबवण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना नोकर भरती सुरू ठेवता येणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। अखेर सहकार आयुक्तांनी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद आणखीन चिघळला आहे। दरम्यान या घडामोडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांना या प्रकरणात राजकीयदृष्ट्या धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाल्यामुळे सर्वाधिक फटका नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो उमेदवारांना बसला असून भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।